दरम्यान आमदार अनिल बाबर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली। अनिल बाबर यांचं अचानक आपल्यातून जाणं हा मोठा धक्का आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच बाबर पाठपुरावा करत असलेल्या टेंभूचा 6वा टप्पा पूर्ण करणारच असंही फडणवीसांनी सांगितलं। इतर बातम्यांकडे वळूया। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाचा महत्त्वाचा युक्तिवाद सुरू आहे। कार्यकारिणी सदस्य निवड घटनेनुसार नाही असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। पवार प्रफुल्ल पटेलांची थेट नेमणूक झाली असंही सांगण्यात आले। निवडणूक न घेताच थेट नेमणूक झाली असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण अजित पवार गटाचे जे वकील आहेत त्यांनी सुनावणी दरम्यान महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार नाही झालेली। शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची निवडणूक न घेताच थेट नेमणूक करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी ते राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत निवडणुकाच घेतल्या गेलेल्या नाहीत। जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलंय। आपण थेट अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, महत्त्वाचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की मुळातच शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी जेव्हा त्यांचे मुद्दे अध्यक्षांसमोर सादर केले होते तेव्हा पूर्वीपासूनच अजित पवार गटाचा हा दावा आहे की पक्षामध्ये पक्ष घटनेनुसार कुठलेही कामकाज केलं जात नव्हतं। विशेषतः अगदी पक्ष अध्यक्षांपासून तर खालपर्यंत ज्या काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या होत्या त्या कुठल्याही निवडणुका खरं तर करणं अपेक्षित आहे, परंतु कुठल्याही निवडणुका होत नव्हत्या, थेट नियुक्त्या केल्या जात होत्या। आणि त्यामुळे या सगळ्या नियुक्त्या या स्वतः राष्ट्रवादी पक्षाची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरून नव्हत्या असं वारंवार सांगितलं जात होतं। आणि आज पुन्हा एकदा जेव्हा या सगळ्या सुनावणीचा आज शेवटचा युक्तिवाद किंवा शेवटचा दिवस आहे त्यावेळेला सुद्धा आपण जर बघितलं तर अजित पवार गटाच्या वकिलांनी हेच सांगितलेलं आहे की निवडणुका झालेल्या नाहीत आणि जर झाल्या आहेत तर मग त्या निवडणूक आयोगाकडे त्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल हे आहेत हे कुठेही सादर करण्यात आलेलं नाही। त्यामुळे निवडणुका न होणं हाच मुद्दा आज सुद्धा अजित पवार गटाच्या वतीनं मुख्य ठेवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय।